हॅलो मित्रांनो, जिजाऊ प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा फूड प्राइसेस जे आहे, अन्नधान्याच्या किमती ज्या आहेत, त्या काही प्रमाणात आपल्याला वाढताना पाहावयास मिळतोय. आणि तशी आपण बघितलं ना तर कोविड-19 मध्येच जो फटका अर्थव्यवस्थेत जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलाय, त्याच्यामुळे महागाई तर वाढत चालली ते आपल्याला माहितीच आहे. परंतु याच्यामध्ये रशिया युक्रेन युद्धामुळे एक वेगळी भर पडलेली आहे आणि त्याचा कसा फटका इंडियाला सुद्धा बसतोय आणि सगळ्या जगाला कसा बसतोय हे आपण या लेक्चरमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये समजावून घेणार. मग या लेक्चरमध्ये विशेष करून डिस्कस आपण काय करणार आहोत तर युक्रेन युद्ध आणि जागतिक अन्न संकट काय आहे, त्याच्यामध्ये जे काही फूड प्राइस इंडेक्स आहे तो काय आहे ते बघणार आहोत. अन्नधान्याच्या किमती का वाढत चालल्या तर त्याचा परिणाम आहे म्हणून तर वाढत चाललेले आहेत हे आपण समजावून घेणार आहोत. आणि युक्रेनचा जो अन्नधान्य एक्सपोर्ट करण्याचा मार्ग आहे तो ब्लॅक सी आहे, काळा समुद्र आहे. आणि त्या ब्लॅक सी वरती बऱ्या प्रमाणामध्ये रशियानं कब्जा केला असल्यामुळे ब्लॅक सी वरती म्हणण्यापेक्षा युक्रेनची जी ब्लॅक सीला लागणारी किनारपट्टी आहे ना त्याच्यावरती आता क्रिमियावरती 2014 पासून रशियाचा कब्जा आहे, त्यामुळे सुद्धा त्यांचे एक्सपोर्ट करण्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत. कारण ब्लॅक सी हा खूप मोठा रूट मानला जातो, खूप मोठा मार्ग मानला जातोय रशियाचा. त्यामुळं त्या मार्गामध्ये आता युद्ध सुरू असल्यामुळे त्या मार्गामध्ये सुद्धा खूप अडथळे येत आहेत आणि इंटरनल कारणे सुद्धा अनेक आहेत त्याच्यामध्ये. खरं तर युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळं त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन थांबलेलं आहे. अनेक प्रकारच्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळं शेती व्यवसाय असू द्या किंवा इतर उद्योगधंदे असू द्या ते ठप्प पडलेले आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त युक्रेनची परिस्थिती नाही, तशीच थोड्या बहुत प्रमाणात कमी असेल परंतु तशीच परिस्थिती रशियाची सुद्धा आपल्याला असलेली पाहावयास मिळते. कारण रशिया सुद्धा या युद्धामध्ये गुंतलेला आहे आणि युक्रेन तर आहेच आहे, कारण रशियाने युक्रेनवरती अटॅक केलेला आहे. आणि या दोन कंट्री ज्या आहेत त्या अन्नधान्याच्या खूप मोठ्या निर्यातक कंट्री मानल्या जातात. आणि त्यामुळं खरं तर त्याचे जगाला कशा पद्धतीनं परिणाम भोगावे लागतात ना ते याच्यामध्ये आपण समजावून घेणार आहे, विशेष करून कशाच्या बाबतीत, फूडच्या बाबतीत, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. मग आता ते जर समजावून घेत झालं तर ही एक इमेज जी इथं दिसते तुम्हाला, त्या इमेजमध्ये तुम्हाला दिसते की कशा पद्धतीनं धान्य जे आहे ते युक्रेनमधले ठेवलेलं धान्य जे आहे ते कशा पद्धतीनं वाया चाललेलं आहे. त्याला कारण काय आहे तर त्याला कारण आहे रशियानं जे आहे ते युक्रेनवरती अटॅक केलेलं ते कारण आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अन्नधान्याची नासाडी होते तिथं, ना तिथल्या नागरिकांच्या उपयोगाला ते येत आहे किंवा तो देश ना तिथं एक्सपोर्ट करू शकतोय. अशी परिस्थिती कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. मग आता याच्यामध्ये आपल्याला या चार्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर हे समजावून घेता येईल की रशिया युक्रेनचं युद्ध चालू असणं आणि त्याचा जगाच्या अन्नधान्याच्या किमतीवरती परिणाम होणं हे कसं पॉसिबल आहे. पॉसिबल हे आहे कारण का तर जगामधील बऱ्याच कंट्री ज्या आहेत त्या अन्नधान्यासाठी डिपेंड कोणावरती आहेत तर डिपेंड ऑइलसाठी म्हणा किंवा गव्हासारख्या उत्पादनासाठी म्हणा, धान्यासाठी म्हणा, ते कुणावरती डिपेंड आहेत तर ते रशिया आणि युक्रेनवरती जास्त डिपेंड असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि तीच आकडेवारी इथे चार्टच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते, टेबलच्या माध्यमातून सुद्धा त्याने दिलेली या ठिकाणी खाली तुम्हाला पाहावयास मिळत असेल. मग आता इथं आपल्याला ही जी आकडेवारी या चार्टमध्ये दिलेली ते फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे, FAO ज्याला आपण म्हणतो, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, त्यांनी जो ग्लोबल फूड प्राइस इंडेक्स खरं तर हा मांडलेला आहे ना त्याच्यामध्ये हे आकडेवारी त्यांनी स्पष्ट केलेली आहे की जागतिक अन्नधान्याच्या किमती काय व्हायला लागल्यात, वाढायला लागल्या आहेत. ग्लोबल फूड प्राइस इंडेक्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वाढताना कुठेतरी पाहावयास मिळतो. मग आता याच्यामध्ये या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर लाल कलरमध्ये जी रेषा तुम्हाला दिली ती फूड प्राइस इंडेक्स दाखवते आणि जी ब्लू कलरमध्ये फेंट ब्लू कलरमध्ये दिली ती ऑइल विषयीच्या किमती दाखवते. खाद्य तेल जे आहेत, सनफ्लॉवर ऑइल असू द्या किंवा सोयाबीन ऑइल असू द्या, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देणार, विशेष करून सनफ्लॉवर ऑइल विषयी इन्फॉर्मेशन देणारी रेषा ती फेंट ब्लू कलरची जी रेषा आहे ती रेषा आहे. आणि जी फेंट ग्रीन कलरची रेषा आहे ती सिरियल्स विषयीची म्हणजे धान्याविषयीची रेषा आहे. त्याच्या किमती कशा खालीवर झालेल्या आहेत हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता मार्च 2022 विषयी हा इंडेक्स सांगतोय, ह्या महिन्याविषयी इंडेक्स सांगतोय. आणि या इंडेक्समध्ये सांगितले गेले की 1990 या वर्षापासून जर आत्ताचं कंपॅरिझन केलं तर 1990 पासूनचा कालावधी बघितला तर इतिहासातली सगळ्यात जास्त फूड प्राइस हाय खरं तर गेलेली आहे. म्हणजे 1990 पासून आतापर्यंत बघितलं तर 2022च्या मार्चमध्ये खरं तर ह्या प्राइस एवढ्या हाय लेवलला गेलेल्या आहेत.
म्हणजे हे कुठंतरी संकट आहे की काय अशी चिंता खरं तर वर्तवली जाते. मग त्याच्यामध्ये जर आपण जुलै 2012च्या आणि 2001च्या मधला कालावधी आपण बघितला तर 2000 खरं तर 8-9चा कालावधी बघितला तर तिथे एकदा खरं तर याच्यामध्ये राईज झालेले आपल्याला पाहावयास मिळाले होते. 2012 मध्ये सुद्धा आसपास कुठेतरी राईज झालेले आपल्याला पाहावयास मिळाले होते. आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये जर आपण बघितलं तर मे 2022 पर्यंतची आकडेवारी काय सांगते, डायरेक्टली या लेवलला गेले. म्हणजे जर आपण 1990 हे वर्ष येत आहे, इथून जर बघितलं तर डायरेक्टली असं चढता याचा क्रम आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि मध्ये या कालावधीमध्ये खाली सुद्धा गेलेले आपल्याला पाहावयास मिळते. परंतु इतिहासामध्ये सगळ्यात जास्त का म्हटलं गेलं तर एवढ्या हायला ज्या किमती गेल्यात ना त्या फक्त या वर्षामध्ये गेल्यात 2022 मध्ये 1990 पासून. त्यामुळे खरं तर ही आकडेवारी आपल्याला बघणं समजून घेणं गरजेचं आहे. याचा कसा परिणाम आपल्या भारतावरती आणि जगावरती होतोय हे आपल्याला खरं तर समजावून घेणं गरजेचं आहे. मग आता ही जी आकडेवारी आहे ती चार्ट काय दाखवतो आपल्याला तर मंथली फूड प्राइस इंडेक्स दाखवते. मंथली जे काही फूड प्राइस इंडेक्स आहे ते याच्यामध्ये खरं तर दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलाय. आणि 2022 मध्ये ऑल टाइम हाय गेलेला असं याच्यामध्ये सांगितलं. जसं की मी तुम्हाला 1990 ते 2022 पासूनचा इतिहास सांगितलं त्याचा. आणि हे सगळं कशामुळे होतंय तर हे सगळं वॉरमध्ये युद्धामुळे होतंय. आणि त्याचं दुसरं कारण इथं दिलं नाही पण कोविड-19 तर आहेच आहे हे सगळ्याला आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता याच्यामध्ये जगावरती परिणाम का होतो यांच्या युद्धाचा, कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण रशिया आणि युक्रेनवरती डिपेंड आहोत. आपण म्हणजे इंडिया पण आहे आणि इतर जगातील देश पण आहेत. मग त्या प्रमुख गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत त्या पहिलं तर सनफ्लॉवर ऑइल आहे, सूर्यफूल तेल आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर बार्ली आहे. आता बार्लीला मराठीमध्ये जव किंवा सातू असं संबोधतं. हे जे धान्य आहे ते गव्हासारखंच धान्य असतं, परंतु ते आरोग्याला खूप पौष्टिक मानलं जातं, आपलं आरोग्यदायी मानलं जातं. आणि त्यामुळे सुद्धा त्याचा उपयोग खरं तर लोक खाद्यामध्ये करत असतात. आणि ते सुद्धा आपल्याला विशेष करून रशिया युक्रेनकडून आयात करावं लागतं. सनफ्लॉवर ऑइल, बार्ली, त्यानंतर वीट, गहू खूप महत्वाचा आहे. गहू सुद्धा आपल्याला खरं तर इंडियाला खूप कमी प्रमाणात आयात करायला लागतो, परंतु जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. परंतु बाकी देशांना त्यांच्याकडून आयात करावा लागतो. बाकीचे देश जे आहेत ते त्यांच्यावरती डिपेंड आहेत. कारण इंडिया का डिपेंड नाही तर इंडिया ऑलरेडी आपल्या देशामध्ये गव्हाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. एवढं होतं की आपण स्वतःसाठी वापरून एक्सपोर्ट करू शकतोय. त्यामुळं व्हीट मध्ये आपण एवढं काय डिपेंड नाही, परंतु बाकी देशातील कंट्री डिपेंड आहेत. त्याचबरोबर कॉर्न डिपेंडन्सी जे काही मका आहे त्याच्याविषयी बोलले. मका मध्ये सुद्धा अनेक कंट्री युक्रेन आणि रशियावरती डिपेंड असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग आता याच्यामध्ये काय सांगितले की इंडियाविषयी जर बोललं गेलं तर इंडिया हा $8.6 बिलियन म्हणजे 8.6 अब्ज डॉलर एवढ्या किमतीचं सनफ्लॉवर जे आहे ते इंडियानं खरं तर 2016 ते 2020चा खरं तर आपण विचार केला तर तेवढं आपण खरं तर युक्रेन आणि रशियाकडून इम्पोर्ट केलेलं आहे असं याच्यामध्ये सांगितले. म्हणजे सूर्यफूल तेलावरती आपण जास्त त्यांच्यावरती डिपेंड आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता हे दोघांविषयी दिले, कोणाविषयी, युक्रेनवरती आणि युक्रेनविषयी आणि रशियाविषयी. मग आता याच्यामध्ये विशेष करून आपल्याला सनफ्लॉवर ऑइल 86% सनफ्लॉवर ऑइल आपण तिथून म्हणजे आपल्याला जर 100%ची गरज आहे तर त्याच्यातलं 86% आपण युक्रेन आणि रशियाकडून आयात करत असतोय. म्हणजे एवढी सगळी डिपेंडन्सी आपली त्यांच्यावरती. मग आता त्या दोन कंट्री काय करतायत तर युद्ध करतायत. म्हणजेच काय तर सनफ्लॉवर ऑइल त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते स्वतःच ते अडथळा निर्माण करत आहेत, त्यामुळे ते करू शकत नाहीत. म्हणजेच ऑब्वियस आहे ते एक्सपोर्ट पण करणार नाहीत आणि त्याने एक्सपोर्ट केलं नाही म्हणजे आपण इम्पोर्ट तर करूच शकत नाही. म्हणजेच काय झालं तर इथं आपल्या भारतामध्ये सनफ्लॉवर ऑइल जे आहे, सूर्यफूल तेल जे आहे त्याची टंचाई निर्माण झाली. सप्लाय कमी झाला आणि सप्लाय कमी झाला पण डिमांड तेवढीच आहे आणि सप्लाय कमी झाला. म्हणजेच काय तर सनफ्लॉवर ऑइलच्या किमती वाढताना आपल्याला पाहावयास मिळणार. असा खरं तर परिणाम प्रत्येक प्रोडक्टमध्ये प्रत्येक कंट्रीला फेस करावा लागतोय ज्या प्रोडक्टसाठी त्या कंट्री या दोन कंट्रीवर डिपेंड आहेत, रशिया युक्रेनवरती डिपेंड आहेत. मग ते सनफ्लॉवर ऑइल विषयाचा पहिला चार्ट दिला आपल्याला. त्याच्यामध्ये इंडिया जो आहे तो कंट्रीचं नाव पहिल्यांदा दिलं या चार्टमध्ये, सगळ्या चार्टचं सेमच आहे. त्यानंतर इम्पोर्ट किती करते ती कंट्री हे दुसऱ्या कॉलममध्ये सांगितले आणि तिसऱ्या कॉलम मध्ये खरं तर पर्सेंटेजमध्ये सांगितले की त्या प्रोडक्टसाठी किती पर्सेंट तो देश त्या कंट्रीवरती डिपेंड आहे, त्या रशिया युक्रेनवरती डिपेंड आहे. मग याच्यामध्ये इंडिया सगळ्यात जास्त डिपेंड आहे. इंडिया जवळजवळ $8.63 बिलियन खरं तर इम्पोर्ट तिथून करत असतोय आणि ते जे पर्सेंटेज आहे ते जवळजवळ एकूणच्या 86% जास्त तो तिथून इम्पोर्ट करत असतो युक्रेन आणि रशियामधून सूर्यफूल तेल.
त्यानंतर चायना आहे, त्याच्या आकडेवारी दिलेली आहे, नेदरलँड आहे, स्पेन आहे, तुर्की आहे, इटली आहे, इजिप्त आहे, फ्रान्स आहे, UK आहे आणि पोलंड खाली आपल्याला दिलेला कुठेतरी पाहावयास मिळतं. ह्या कंट्री, मग सूर्यफूल तेलामध्ये जास्त डिपेंड असणाऱ्या पहिल्या 3 कंट्री कोण आहेत, तर पहिल्या 3 इंडिया, चायना आणि नेदरलँड आहे. असे खरं तर क्रमवारी दिलेले आहे. ह्या कंट्री खूप महत्त्वाच्या कंट्री मानल्या जाते आणि याच्यावरती डायरेक्ट फूड प्राइसेसवरती हल्ला होणं म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरतीच हल्ला होणं असं याचा अर्थ होत असतो. पुढच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिलं, तर पुढच्या चार्टमध्ये जव विषय बोलले गेले, बार्ली विषय बोलले गेले. मग बार्लीमध्ये चायना जास्त इम्पोर्ट करतोय रशिया युक्रेनकडून. तो इम्पोर्ट करतोय $14.3 बिलियन, $14.3 बिलियन पर्यंत इम्पोर्ट करतोय तिथून. मग त्याच्यामध्ये चायना सगळ्यात जास्त डिपेंड आहे, जवळजवळ 14 बिलियन डॉलरपेक्षा जास्त इम्पोर्ट करतोय आणि ते एकूणच्या 13.6% एवढं आहे. आणि त्याच्यानंतर तुर्की आहे, इस्रायल आहे, स्पेन आहे, बेलारूस आहे, सायप्रस आहे, जपान आहे, अझरबैजान आहे, रोमानिया आहे आणि स्वित्झर्लंड आहे. आता याच्यामध्ये इंडियाचं नाव तुम्हाला कुठं पाहावयास मिळणार नाही, कारण पुन्हा हे गव्हासारखं उत्पादन इंडियामध्ये सुद्धा होऊ शकते, त्यामुळे इंडिया याच्यामध्ये कुठं आपल्याला पाहावयास मिळत नाही. हे झालं बार्ली विषय. पुढं आहे वीट विषय, गव्हा विषय. खरं तर गहू हा प्रोडक्ट पुढे दिला. याच्यामध्ये इजिप्त, तुर्की आणि अझरबैजान जे आहे ते जवळजवळ अझरबैजान, तुर्की आणि इजिप्त, हे पुन्हा एकदा सांगतोय मला कारण या 3 कंट्री जवळजवळ त्यांच्या एकूण यूजच्या 70% रशिया आणि युक्रेनवरती डिपेंड आहेत. कशामध्ये? वीटसाठी, गहूसाठी. मग त्याच्यामध्ये इजिप्त जे आहे ते वीट इम्पोर्ट किती बिलियन डॉलरचं करते? $9.73 बिलियन करते. एकूण यूजच्या 72% जास्त आहे ते त्यांचं. तुर्की जे आहे ते 5 म्हणजे 5.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खरं तर इम्पोर्ट करते. ते त्यांच्या एकूण यूजच्या 69% जास्त आहे. आणि त्यानंतर इंडोनेशिया आहे, नायजेरिया आहे, मोरोक्को आहे, फिलिपाईन्स आहे, अझरबैजान आहे, थायलंड आहे, इस्रायल आहे, व्हिएतनाम आहे. या बाकीच्या कंट्री खरं तर दिलेल्या आहेत व्हीटसाठी रशिया युक्रेनवरती डिपेंड असणार आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला कॉर्न दिले, कॉर्न डिपेंडन्सी म्हणजेच काय, तर मक्का या प्रोडक्टमध्ये डिपेंडन्सी सांगितलेली आहे. मग ती काय सांगितलेली आहे, तर 7 कंट्रीज इम्पोर्टेड ओव्हर $1 बिलियन वर्थ ऑफ ए कॉर्न फ्रॉम रशिया आणि युक्रेन. मग याच्यामध्ये चायना सगळ्यात जास्त डिपेंड आहे रशिया आणि युक्रेन वरती. कशामध्ये? मका खरं तर इम्पोर्ट करण्यामध्ये, कॉर्न इम्पोर्ट करण्यामध्ये. मग त्याच्यामध्ये चायना जो आहे तो $3.3 बिलियन पर्यंत इम्पोर्ट करत असतोय तिथून. ते एकूण यूजच्या 60.6% आहे. त्यानंतर नेदरलँड आहे, इजिप्त आहे, स्पेन आहे, तुर्की आहे, इटली आहे, रिपब्लिक ऑफ कोरिया आहे, इस्रायल आहे, पोर्तुगाल आहे, जर्मनी आहे. या कंट्री खरं तर याच्यामध्ये पाहावयास मिळतात. मग याच्यामध्ये इंडियाचं स्थान कुठं आहे, तर याच्यामध्ये इंडियाचं स्थान सनफ्लॉवर ऑइलमध्ये आहे. आणि बाकी जे काय क्रूड ऑइल आपण रशियाकडून घेतोय, आता आपल्याला ऑफर सुद्धा दिली होती त्यांनी की कमी पैशामध्ये आपण क्रूड ऑइल आम्ही तुम्हाला देऊ. ही ऑफर इंडियाने ऍक्सेप्ट पण केली, पण ही रशियन ऑफर का दिली होती, तर ही रशियन ऑफर दिली होती कारण युरोपियन कंट्री असू द्या, USA असू द्या, यांनी काय केले, तर रशियन प्रोडक्टवरती बॅन करायला सुरुवात केलेली आहे, बॅन लावायला, प्रतिबंध लावायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांना मार्केट इंडियाशिवाय दुसरं अवेलेबल नाही, साऊथ एशियाशिवाय दुसरं मार्केट त्यांना अवेलेबल राहिलेलं नाही. आफ्रिका एक मार्केट आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त एशियन कंट्रीजमध्येच त्यांना जास्त मोठ्या प्रमाणात मार्केट अवेलेबल आहे. त्यामुळे त्यांनी तशी पाकिस्तानला सुद्धा ऑफर दिली, चायनाला ऑफर दिली, इंडियाला ऑफर दिली आणि बाकी इतर एशियन कंट्रींना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ते अशाच पद्धतीची ऑफर देतील. कारण का, तर त्यांना त्यांचं क्रूड ऑइल जे आहे ते विकायचं आहे. आणि हा पुन्हा परिणाम कशाचा आहे, तर पुन्हा परिणाम आहे तो म्हणजे विशेष करून रशिया युक्रेन युद्धाचा. हे सुद्धा आपल्याला खरं तर समजावून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. हे खरं तर आपल्याला इथं समजावून घ्यायचं होतं. आणि राहिला विषय काय, तर हे जे फूड क्रायसिस आहे ते फूड क्रायसिस का सामोरं जावं लागतं आपल्याला, तर एक तर ह्यांचे एक्सपोर्टचे मार्ग बंद झालेले आहेत, कारण ब्लॅक सी हा एक चांगला मार्ग आहे त्यांचा, तो मार्ग बंद झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन सुद्धा कुठेतरी ठप्प झालेलं आहे, साठवण्याचं काम सुद्धा ठप्प झालेलं आहे दोन्ही कंट्रींचं. त्यामुळं आणि याच्यामध्ये विशेष करून ब्लॅक सी विषयी बोलले गेले, काळ्या समुद्राविषयी बोलले गेले. मग इथं जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक सीचा एरिया या ठिकाणी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता या ब्लॅक सीच्या शेजारील कंट्री जर बघितल्या तर इथं महत्वाचं म्हणजे युक्रेन आहे आणि इथं रशिया आहे. या 2 कंट्री विषयी आपण खरं तर इथं बोलतोय. आणि या 2 कंट्री ज्या आहेत त्या इतरांना एक्सपोर्ट या मार्गाने करणार आहेत. मग आता या दोघांमध्येच युद्ध चालू आहे.
आणि त्याच्यामुळे या समुद्र किनारपट्टीवर सुद्धा परिणाम होतोय, दोघांच्या किनारपट्टीवरती परिणाम होतोय. त्यामुळं इथून ते काय करतायत, जे एक्सपोर्ट आहे ते एक्सपोर्ट करण्यामध्ये कुठंतरी त्या दोन्ही कंट्रीना अडथळे येत आहेत. आणि या ब्लॅक सीच्या समुद्राच्या शेजारील कंट्री जर बघितल्या तर आपण इथं जॉर्जिया आहे, इकडे तुर्की आहे, इकडे इस्तंबुल आहे, इथं बल्गेरिया आहे, त्यानंतर रोमानिया इथं आहे, मोल्डोवा इथं आहे, आणि इकडे युक्रेन आणि रशिया आहे. तर तुम्हाला सांगितलं आहे ना, इथं जो आहे तो क्रिमियाचा एरिया ज्याच्यावरती रशियानं कब्जा करून ठेवलेला आहे 2014 पासून, तो खरं तर युक्रेनचा एरिया आहे. मग इथं अडथळे निर्माण झाल्यामुळे हा जो ब्लॅक सी आहे तो डायरेक्टली कुणाला जोडतोय, तर मेडिटरेनियन सीला इथं जोडताना आपल्याला पाहावयास मिळतोय. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मेडिटरेनियन सीला, भूमध्य समुद्राला सुद्धा तो जोडला जातोय. परंतु भूमध्य समुद्राला हा आता ते ब्लॅक सी मध्येच खरं तर नीट एक्सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळं मेडिटरेनियन सीशी रिलेटेड ज्या काही कंट्री आहेत त्यांना एक्सपोर्ट करू शकत नाही. आणि त्याच्या मार्फत जे काही युरोपियन, आता इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी युरोपियन कंट्रीज आहेत. तुम्हाला आणखी एकदा पेनच्या सहाय्याने दाखवतो. इथं काय आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत, बरोबर आहे. आणि ब्लॅक सीच्या या दिशेला तुम्ही गेला तर इकडं तुम्ही गेला तर एशियन कंट्रीज आहेत, आणि इकडं जर तुम्ही गेला तर आफ्रिकन कंट्रीज आहेत. मग आता याच्यामध्ये एशियन कंट्रीला पण तुम्ही जोडले जाऊ शकत नाही जर ब्लॅक सी बंद असेल. तुम्ही युरोपियन कंट्रीला पण जोडले जाऊ शकत नाही कारण ब्लॅक सी बंद असेल तर. आणि दुसरी गोष्ट, आफ्रिकेला पण तुम्ही जोडले जाऊ शकत नाही कारण ब्लॅक सी बंद आहे. तिथून खरं तर त्यांना एक्सपोर्ट करणं अवघड झालेलं आहे. आणि इथून रस्ते मार्गानं जेवढा खरं तर एक्सपोर्ट युरोपियन कंट्रीना तुम्ही करू शकताय तेवढाच करू शकताय. आणि रशिया जो आहे तो रस्ते मार्गाने जेवढा एशियन कंट्रीपर्यंत पोहोचू शकतोय तेवढंच आहे. बाकी त्यांच्याकडे ते खऱ्या अर्थानं तसे इफेक्टिव्हली मार्ग अवेलेबल नाहीत. आणि जे मार्ग अवेलेबल आहेत ते खूप दुरून जाणारे मार्ग आहेत, जेणेकरून काय होईल, तसं जर केलं तर व्यापाराचा खर्च खूप वाढेल. त्यामुळे प्रोडक्ट जे आहे ते जास्त महाग विकावं लागेल. आणि त्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो खरं तर प्राइसवरती होतोय. प्राइस खरं तर फूड प्राइसेस वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ही सगळी इन्फॉर्मेशन होती की रशिया युक्रेन युद्धाचा कशा पद्धतीनं फूड प्राइसेसवरती परिणाम होतोय हे याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून मी सांगू शकलो असेल. रशिया युक्रेन युद्ध असू द्या, इंडो पॅसिफिक रिजन असू द्या, ह्या सगळ्यावरती आपण वेगवेगळे लेक्चर ऑलरेडी बनवलेले आहेत. ते पण तुम्ही बघून घ्या बघितले नसतील तर. आणि आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि जर तुम्हाला MPSC रिलेटेड किंवा UPSC रिलेटेड किंवा ऑप्शनलशी रिलेटेड गायडन्स घ्यायचा असेल, बॅच ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःची सीट तिथं बुक करून घ्या. सो या ठिकाणी तुमची मी रजा घेतो. भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.